मला वाटतं खरं म्हणजे त्यांच्या बाहूमध्ये बळ राहिलंय काही पहिलं त्यांनी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. कारण आज ते त्या ठिकाणी हताश, हतबल आणि राजकीयदृष्ट्या दुर्बल झालेले दिसतात आणि त्यामुळे स्वबळाची भाषा ही त्या ठिकाणी प्राप्त परिस्थितीमध्ये बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. तथापि महाविकास आघाडीमध्ये जे काय चाललंय तिन्ही पक्ष तिन्ही दिशेला दिशाहीन झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटचाल करताना दिसत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा त्या ठिकाणी करतोय. परंतु तिन्ही पक्षामध्ये आता बळच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ही भाषा निरर्थक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वस्तुस्थिती दिसून येईल. त्यांनी असंही म्हटलं की औरंगजेबांना इथे झुकवलं तर अमित शाह ही झाडकी पत्ती आहे आणि त्यांनाही आम्ही झुकवणार. आता तर ट्रेलर दाखवलेला आहे, पिक्चर अजून बाकी आहे आणि महामर्दाची अवलाद असते त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज हे का उद्धव ठाकरेंची मालमत्ता त्या ठिकाणी नाही. आपली मालमत्ता असणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार ते टिकवू शकले नाहीत. ती बाळासाहेबांची मालमत्ता शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेऊन गेले, त्यांच्याबरोबर विचार गेला आणि त्याच्यामुळं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन मोदी साहेब किंवा अमित शहा त्या ठिकाणी वाटचाल करतायत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र म्हणजे आपल्या जहागिरी आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझी मालमत्ता आहे, या आविर्भावात उद्धव ठाकरेंनी बोलण्याची आवश्यकता नाही. आणि त्या ठिकाणी किस झाडकी पत्ती बोलत असताना भारतीय जनता पार्टीची आणि त्या ठिकाणी अमित शहांची पाळंमुळं एवढी खोलवर गेलेली आहेत की त्या ठिकाणी झाडं उपटणं त्यांना अजिबात शक्य नाही. तुमचं शिवसेना नावाचं झाड मुळासकट त्या ठिकाणी उखडलेलं आहे, त्याला पहिलं जीवित करण्याचा प्रयत्न करा अशी माझी त्यांना विनंती आहे. भाऊ, उद्धव ठाकरेंना तळ कोकणात पुन्हा एकदा धक्का मिळालेला आहे. निलेश राणेंनी कुडाळमध्ये त्यांचा एक नगरसेवक फोडून महायुतीचा नगराध्यक्ष आता बसवलेला आहे. मला वाटतं आता महाविकास आघाडी असेल किंवा उभाटा असेल यांचा आत्मविश्वास पूर्णपणे हरवलेला आहे. या पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता पक्षांवर नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, कारण यांचे नेतेच आत्मविश्वास त्या ठिकाणी हरवलेत आणि त्याच्यामुळे विकास हवा असेल त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं आपली नगरपालिका असेल, आपला विभाग असेल, याचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आहे आणि त्याच्यामुळं विकासाभिमुख असणारे कार्यकर्ते आज महायुतीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत आणि हे प्रमाण येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसेल. उद्धव ठाकरेंकडून सूडाची भाषा करण्यात आली. मला सूड घ्यायचा, राजकीयदृष्ट्या जे विरोधक आहेत त्यांचा सूड मला उगवायचा असं ते म्हणाले. आपला बूड हरवलाय त्याची पहिली काळजी करा. राणा भीमदेवी थाटात फक्त घोषणा करायच्या. आता देवेंद्रजींना सांगितलं होतं एकतर तू राहशील किंवा मी राहीन, कोण राहिलं? त्याच्यामुळे मला वाटतं आता सुडाची भावना त्या ठिकाणी घेऊन काय होणार नाही. त्यांनी पक्षाचं काम वाढवावं. एवढा मोठा पक्ष, वैचारिक परंपरा बाळासाहेबांची आहे, ती जपता आली नाही. त्याच्यामुळे सूड वगैरे अशा प्रकारच्या कोट्या करण्यापलीकडे उद्धव ठाकरे त्या ठिकाणी काही करू शकत नाहीत. सूड घेत असताना बुडाला आग लागली ती पहिली विझवावी. भाऊ, मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी राज ठाकरेंनी आता कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. नवीनांना संधी दिली जाणार नाही. मला वाटतं पक्षाची नावाने उभारणी करत असताना अशा प्रकारचे बदल अपेक्षित असतात. मला वाटतं त्यांना पुन्हा नव्या दमानं पक्ष संघटन बांधायचं असेल आणि त्यामुळे त्यांनी पक्ष नेतृत्व म्हणून घेतलेला निर्णय असेल असं मला वाटतं. उद्धव ठाकरे काल असे म्हटले की वारंवार आमच्यावरती मुस्लिम मतांचा आरोप जो आहे तो केला जातो, तर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांचा जो पक्षाचा झेंडा आहे त्यातला हिरवा रंग जो आहे तो त्यांनी काढून दाखवला. पहिला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी लोकसभेला जिंकल्यानंतर अंधेरीला मिरवणूक झाली किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या मिरवणुका झाल्या त्यामध्ये हिरवा झेंडा, काही ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा नाचवला. त्याचं पहिलं उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टी हा देशात सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा त्या ठिकाणी पक्ष आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची भूमिका आहेच,
परंतु त्याबरोबर सर्व जाती धर्मांना बरोबर घेत विकासाची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. शरद पवारांनी अमित शहांवरती टीका केलेली आहे. ते म्हणतात की अमित शहांवरील संस्कार जे आहेत ते कोल्हापूरचे वाटत नाहीत. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य जे आहे ते करणं अपेक्षित आहे. मला वाटतं पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय संस्कारक्षम राजकारण दाखवलं हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रभक्तीसाठी देशहितासाठी अमितभाई काय संस्कारानं काम करतात हे धारा 370च्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते काम करतायत हे देशवासियांनी पाहिलेलं आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सहकारावर संस्कार करण्यासाठी सहकार से समृद्धी ही भूमिका घेऊन काम करतायत. ज्या पवारसाहेबांनी सहकाराच्या जीवावर महाराष्ट्रात मोठे झाले त्या सहकार चळवळीवर काय संस्कार केलेत, काय अवस्था आहे याचं जरा अवलोकन करावं अशी माझी त्यांना विनंती किंवा प्रार्थना राहील. संजय राऊतांनी एक नवीन दावा केलेला आहे की शिंदेची शिवसेना जी आहे ती फुटेल आणि महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री जो आहे तो मिळेल असा एक दावा. मला वाटतं संजय राऊत हे दिवसेंदिवस भविष्यवेत्ते झालेले आहेत, परंतु मला वाटतं ज्योतिषात पण त्यांचा काय ठाव ठिकाणा लागत नाही. कारण जे भाकीतं करतात त्यातलं एकही भाकीत खरं ठरत नाही, परंतु मीडियामध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे या भूमिकेतनं त्या ठिकाणी अशा प्रकारचं संबंधहीन अशा प्रकारचं भाष्य करत असतात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती सुद्धा एक आरोप त्यांनी केलेला आहे. 600 कोटीची जमीन जी आहे ती 1 रुपयात घेतली असा एक आरोप लावलाय. तुम्ही काय मागणी करताय का त्यांनी पुरावे द्यावेत? नाही, अशा प्रकारचं तुम्हाला म्हणलो ना की निराधार कुठल्याही प्रकारचा पुरावा नसणारी वक्तव्य ते रोज करत असतात आणि रोज मरे त्याला कोण रडे. ज्या गोष्टीत काय लेना ना देना त्याविषयी त्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची. संजय राऊतच्या वक्तव्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही. अशा प्रकारे कुठलीही शासनाची 700 कोटीची जमीन 1 रुपयात त्यांना दिलेली नाही. भाऊ बच्चू कडू जे आहे ते वारंवार म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे आहे ते भाजपसोबत जातील. सध्या ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं सुद्धा त्यांनी विधान केलं. बच्चू कडूंनी राज्याचा नेता होऊन वक्तव्य करण्यापेक्षा पहिला अचलपूर मतदारसंघामध्ये काय चाललंय, आपल्याला पराभव का पत्करावा लागला त्याचं आत्मपरीक्षण करून पहिला अचलपूरच्या जनतेचा विश्वास संपादन करावा आणि मग राज्यातली अशा प्रकारची मोठी भाकीतं करावी. नाहीतर बच्चू म्हणून त्यांना सर्व राज्यभर फिरावं लागेल आणि त्या ठिकाणी अचलपूरची जनतासुद्धा कधीच उभी करणार नाही याची काळजी घ्यावी. भाऊ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावरती आहेत. यावेळी नाशिकचं पालकमंत्रीपद आणि त्याचप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद याचा तिढा जो आहे तो सुटू शकतो अशी चर्चा सध्या पाहायला मिळते. नाही, मला वाटतं तिथे काय चर्चा होईल असं मला वाटत नाही. कारण मुख्यमंत्री दावोसला आहेत. अमितभाईंना काही सूचना करायच्या असल्या तर ते मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करतील आणि मला वाटतं मुख्यमंत्री आल्यावर किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलूनच या संदर्भातला निर्णय होऊ शकेल. परंतु मला वाटतं त्यावर तोडगा निघेल एवढं नक्की. मंत्री संजय राठोड यांना दिलासा मिळालेला आहे. तरुणीच्या मृत्यू प्रकरणी जो फौजदारी कारवाईची याचिका जी आहे ती रद्द करण्यात आली. ना मला वाटतं शेवटी आपण न्यायव्यवस्थेला मानतो आणि त्याच्यामुळे न्यायालयाने याचिका रद्द केली याचा अर्थ मागणीमध्ये तथ्य नव्हतं आणि त्यांच्यावर ते खोटे आरोप होते अशा प्रकारचं मानायला काय हरकत नाही. काँग्रेसकडनं आरोप होताना दिसत आहे. दावोसमध्ये जे करार करण्यात आले ते कुठेतरी गुन्हेगारी स्वरूपाच्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले अशा प्रकारचे विधान जे आहे ते नाना पटोले पत्रकार परिषदेमध्ये करणार आहेत. नाना पटोले हे राजकीयदृष्ट्या आता त्यांची दैना उडालेली आहे आणि त्याच्यामुळे आता गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांनी सांगावं कुठले गुन्हे आहेत, काय त्यांनी फ्रॉड केलेला आहे. आणि जर एखादा उद्योग येऊन महाराष्ट्राचा विकास होत असेल, इथल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार असेल, अर्थव्यवस्थेमध्ये बळकटी येणार असेल तर मला वाटतं नाना पटोलेंनी, ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मोठे नेते आहेत, अशा तरी विकासात्मक भूमिकेत त्यांनी राजकारण आणू नये. ते महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही. सर, अजित पवार हे शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात आहे अशा प्रकारचं माहिती समोर येते. आपली काय भूमिका आहे? भाजप शेतकरी कर्जमाफीला पाठिंबा देते काय सांगा? भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जे वचनं दिलेत, आश्वासनं दिलेत त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत
आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल, कारण या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सत्तेवर बसवले. सुप्रीम कोर्टाने भोंग्यांच्या विरोधात जे आहे ते आपलं मत व्यक्त केलेलं आहे. भोंगे काढणं हे जे आहे याबाबत मत व्यक्त केलं काय सांगेल? मला वाटतं अनेक वर्षापासून नागरिकांकडून, विविध सामाजिक संघटनांकडून, पक्षाकडून या मागण्या होतच होत्या, परंतु यांना त्या कारणानं ते होत नव्हतं. परंतु आता स्पष्टपणे हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळे आता मर्यादित स्वरूपात भोंगा त्या ठिकाणी वाजवावा लागेल, अन्यथा त्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई होईल, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश कोर्टाचे असल्याचे समजते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.